माझं खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्र 30. आपण आज आलेलो आहे ना, मी आज आलेलो आहे गेटअप इंडियाला. तर आपली आज सवारी आहे गेटअप इंडिया. तर बघा समोर आपल्या गेटअप इंडिया आहे. तर चला तुम्हाला मी काय 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 आहे ना ते तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला आपण जाऊया आता गेटअप इंडियाजवळ आणि ताज हॉटेलजवळ. आणि बघा पाणीला भरती पण आलेली आहे, ती पण तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला आपण आता ब्लॉगला करूया स्टार्ट. पूर्ण गेट ऑफ इंडिया आहे. समोर पण मोठमोठ्या अशा बोटी आहे बघा इथे. समोर इथं मोठमोठ्या अशा बोटी आहे आणि ज्या इथं तुम्हाला पाण्यात घेऊन जे राऊंड मारतात ना, बोटी सवारी करतात ना, म्हणजे इथून अलिबागला जातात, रेवसला बोटी जातात, ते पण तुम्हाला दाखवतो आपण पुढे जाऊन. पण आपल्याला पुढे पुढे जायचं आहे, कारण आपण ह्या टोकाला होतो ना, तर आपल्याला त्या टोकाला जायचं पूर्ण. आणि तुम्हाला माझी परी म्हणजे आपली जी गाडी उभी आहे ना, ती पण तुम्हाला दाखवतो. आणि मग तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघा गेट ऑफ इंडिया, ताजमहल हॉटेल, अजून मला काय काय दाखवायला भेटेल ना, तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. पहिल्या पण तुम्हाला आपली परी दाखवतो, परी. आणि एका यूट्यूबरला ना व्हिडिओ बनवायला किती त्रास होतो ना, ते जो यूट्यूबर असतो त्यालाच माहीत असतो. बघा आता माझ्या डोक्यात किती ऊन आहे, माझ्या डोक्यात किती ऊन आहे बघा, आणि किती कडक ऊन आहे. आणि मी हा ब्लॉग शूट करत आहे येऊन. प्रत्येकाला वाटतं खूप सोपं असतं, पण सोपं नसतं. त्या प्रत्येक यूट्यूबरला ना खूप मेहनत घ्यायला लागते. एक ब्लॉग बनवायला, एक शॉर्ट व्हिडिओ बनवायला किंवा एक लाईव्ह घ्यायला, अशा उन्हामध्ये त्यांना जाऊन व्हिडिओ शूट करायला लागतो, लाईव्ह घ्यायला लागते. आणि बघा इथंच लाटा येतात, लाटा पाण्याच्यावरती बघा, पाणी लाटा येतात वरती दाखवतो बघा. एका यूट्यूबरलाच माहिती आहे का किती त्रास होतो. बघा पाणी वाहायला आला. गाडीला उभं केलं आहे म्हणजे आपली परी आहे ना, बघा तिला मी तर उभं केलं आहे. आणि हे आहे ताज हॉटेल. तुम्हाला पूर्ण दाखवतं ताज हॉटेल. तर तुम्हाला गेट ऑफ इंडिया आहे बघा, आपली परी आपली इथं उभं केलं आहे. आणि उन्हामध्ये इथं उभी आहे पूर्ण आपली परी आहे ना, पूर्ण उन्हात उभं आहे. मला सावली कुठेच नाही घेतलेली पार्किंगला. बोटी बघा कशा तळंगात आहे, ही छानशा बोटी बघा कशा पाण्यात तळंगात आहे बघा. बघा बोटी बघा कशा तळंगात आहे. हा बोटी अशाच उभ्या केल्या मध्ये जाऊन त्या लोकांनी. आणि आपल्याला जायचं आहे हा गेट ऑफ इंडियाजवळ. आणि समोरच त्याच्या आहे ताज हॉटेल. ते तुम्हाला मी पूर्ण दाखवतो आपल्या ब्लॉगमध्ये. लास्ट पण तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये राहा, बघत राहा. माझा आपला जो ब्लॉग आहे ना, तो आहे गेट ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेल. बघा कसा फोटो काढतो बघा. बघा असे खूप येते फोटो व्हिडिओ काढतात. त्यांना खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप गर्दी असते. बघा रविवार नाही आज, तरी पण इथं बघा किती खूप गर्दी आहे बघा. खूप एकदम चिकार गर्दी असते, पूर्ण चिकार गर्दी. आणि बघा छान साफसफाई पूर्ण होतं इथं. बघा असे गुरु फोटो काढतात आहे. तर पाठीमागे ना ताजमहल हॉटेल आहे, तिथे फोटो काढतात आहे. तर आपल्याला पण जायचं आता आतमध्ये. आपल्या आतमध्ये जायचं आहे, पण आपल्याला जायचं आहे फिरून. गेट ऑफ इंडिया आहे ना, तर आपल्या आतमध्ये फिरून जायचं आहे. आणि मग तुम्हाला आतून तुम्हाला दाखवतो आपण ताज हॉटेल. आता मी चाललो आतमध्ये गेट ऑफ इंडियाचं होतं बघा. एंट्री आतमध्ये जायला आहे, ते आतमध्ये जायला एंट्री आहे बघा. पहिला आपण जायला आतमध्ये आलो आहे गेट ऑफ इंडियाच्या आतमध्ये. आणि किती क्राऊड आहे बघा, पूर्ण क्राऊड आहे बघा. एवढ्या उन्हामध्ये पण किती पब्लिक इथे आहे बघा, किती पब्लिक आहे बघा. बघा म्हणजे मुंबईमध्ये किती पण ऊन असला ना आणि किती पण पाऊस असला ना, तरी काय आपली पब्लिक आहे ना ऐकत नाही. ऊन पाऊस त्यांना सर्व सारखं असतं बघा. आता दुपारचे वाजले आहे 2:30, दुपारचे 2:30 वाजले बघा. आणि ह्या समोर आपला आहे गेट ऑफ इंडिया आहे बघा. हा समोर आहे गेट ऑफ इंडिया. आणि त्याच्या समोरच्या साईडला आहे ताजमहल हॉटेल. ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर पहिला आपण जाऊया गेट ऑफ इंडिया. सर्व पहिला आपण आतमधलं बघूया आपण. तर ना पहिला आपण आतमध्ये जाऊया, गेट ऑफ इंडिया जाऊया एकदम. आणि तुम्हाला नंतर दाखवतो तुम्ही जातात ना बोटी रेवसला, अलिबागला, ते सर्व तुम्हाला दाखवतो. बघा एक बोट आली बघा आता. चला आपण जाऊया पुढे आता.
ही सर्व लाईन आहे ना, सर्व लाईन ही पूर्ण लाईन आहे ना, बोटी जायला हे बघा ही सर्व लाईन आहे ना, बघा. ही अर्धा तास फिरण्याची बोट आहे. म्हणजे तुम्हाला आतून आहे ना पूर्ण एकदम राऊंड तुम्हाला पूर्ण मारून आणणार बघा. आणि 50 रुपये तिकीट आहे, 50 रुपये तुम्हाला पूर्ण पाण्यात तुम्हाला फिरून आणणार. तुम्हाला पूर्ण बोट फिरून आणणार. तुम्हाला आपल्याला खूप खूप छान छान तुम्हाला दाखवतो पूर्ण. आणि ऊन तर भरपूरच आहे, ऊन भरपूर. आणि बघा खायला बघा काय काकडी, तेव्हा खायला काकडी आहे. असे शूट करत असतात, फोटो काढत असतात. ते फोटोग्राफर असतात, 50 रुपये घेतात एका फोटोचे. तर आपल्याला जर मोबाईल आहे पण ते शूट करायला आलेलो आहे. आणि बघा आता मी आले पूर्ण एकदम गेटअप इंडियाजवळ आहे. त्याच्यात पूर्ण माहिती दिली आहे गेटअप इंडियाची. 10 गेटअप इंडिया घेतला ना बनवायला, त्याची पूर्ण माहिती दिली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. कधी घेतली तयार करायला आणि ती झाली कधी तयार. गेटअप इंडिया आहे ना घेतलेला 1920ला बनवायला घेतलेला, म्हणजे पाया रचायला घेतलेला. आणि तो 1924ला पूर्ण झालेला हा बनून. बघा तिथं पूर्ण माहिती दिली बघा. म्हणजे अशी उभारणं कधी केली ना ते पूर्ण दाखवलं बघा. गेटअप इंडिया ब्रिटिश काळातला गेटअप इंडिया आहे. आणि त्यासमोरच आहे ताजमहल हॉटेल, तो तुम्हाला दाखवता. हा बघा समोर आहे ताजमहल हॉटेल. आणि हा दुसरा ताजमहल हॉटेल, जो इथं जो बॉम्बस्फोट झालेला, जो इथं बॉम्बस्फोट झालेला बघा, तो हा आहे ताज हॉटेल. त्या कॉर्नरला ती आग लागलेली, त्या कॉर्नरची आग लागली, परत त्याला तसंच बनवलं बघा. हा आहे ताजमहल हॉटेल. आपण ताजमहल हॉटेलच आहे. पण खरंच मला आहे ना खूप त्रास होत आहे डोळ्यांना. आणि व्हिडिओ काढायला पण त्यासमोर ऊन आहे ना, आपल्या डोळे एकदम झोमतात आहे. तरी पण काय हरकत नाही. तर यूट्यूब बोलल्यानंतर तुम्हाला काय दाखवतो, तुम्हाला त्रास काढायला लागणार आहे. आपण पण त्रास काढत आहे. पण आज आपण खास आलेलो आहे गेटअप इंडियाला. आणि बोलत चला आपण आता त्याचं आपण शूट करूया. आणि आपले सर्वांचे दैवत, लाडके दैवत तुम्हाला माहितीच आहे. चला त्यांच्यामध्ये तुम्हाला स्टॅच्यू दाखवतो मी आता. तर मी त्यांच्या स्टॅच्यूवर चाललेलो आहे. तर त्याच्या तुम्हाला आपण स्टॅच्यू. तर हे बघा, हे आपले आहे छत्रपती शिवाजी महाराज, सर्वांचे दैवत. बघा त्यांच्या इथं स्टॅच्यू आहे घोड्यावरती. आणि तो बरोबर स्टॅच्यू आहे ना, तो आहे बरोबर गेटअप इंडिया समोर आहे बघा. बरोबर गेटअप इंडिया समोरच त्यांचा बघा आपला स्टॅच्यू आहे. आपले सर्वांचे महाराज, आपले सर्वांचे महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज लिहा. तर आपण तुम्हाला छत्रपती महाराजांचे दैवत पण तुम्हाला दाखवले आपण. संध्याकाळची खूप गर्दी होते, खूप गर्दी होते बघा. पूर्ण खूप गर्दी होते. याशिवाय डबल गर्दी याशिवाय होते. तर तुम्हाला आता मी ताजमहल हॉटेल बनवणं असंच तुम्हाला एकदम मी जवळून दाखवतो. जसं तुम्हाला दाखवलं आपण गेटअप इंडिया, तसं तुम्हाला ताजमहल हॉटेल पण एकदम जवळून दाखवतो. गरम तर होत नाही, तर वारा आहे ना बघा. वारा असल्यामुळे ना गरम काय होत नाही बघा. केस माझी उडते बघा, केस उडतात ना. तर काय फक्त ऊन लय लागते, बाकी काय नाही. पण बघा ना तिथे असं लोकांच्या डोक्यावर टोपीच नाही आहे. बहुतेक डोक्यावर टोपी नाही, तरी पण ती अशी पळत नाही बघा. मस्त की राहून पोरी काढते बघा असे. ते काय ठिकाणी उभे राहिले लोक. आणि जिथं सावलीचा सहारा भेटला आहे तिथे लोक जाऊन सावलीमध्ये बसले बघा. आणि इथं फोटोग्राफर लोक पण खूप असतात, खूप फोटोग्राफर लोक असतात. तुमचे फोटो काढायला खूप लोक इथं असतात. हे बघा हे पण फोटो 50 रुपये घेणार फोटो काढायला तुमचे. लगेच तुम्हाला 5 मिनटात तुम्हाला फोटो काढून सारा खेला मीटिंग्स का है. फोटो काढत असतो बघा.
मग आता काही जास्त फोटोग्राफरांचा फायदा होत नाही, कारण आपला आता मोबाईलच आहे फोटोशूटचा. तुम्हाला दाखवत आता ताज हॉटेल जवळ ताज हॉटेल. हा बघा दुसरा हॉटेल बाजूचा ताज. नुकत्याच वरती जेव्हा आतंकवाद्याने हमला केलेला ना त्यावेळी वरती आग लागली, वरती आग लागली. तर त्याची इंटरेस्ट ती समोरून आहे बघा. आतमध्ये जायची एंट्री आहे ना माहिती नाही. आपण ह्याच्या आतूनमधूनच गाडी घेऊन गेलो आपण, आणि इथं आपल्या मॅडमला आपण सोडला आतमध्ये. आणि आपल्याला टाईम होणार आहे. मॅडम बोलली का की तुम बाहर रुको, हम वापस आएंगे तुमको मैं कॉल करूँगा. तर आपल्या मॅडमला आपल्या इथं आतमध्ये सोडलं आहे ताजमहल हॉटेलमध्ये. म्हणून बोललो चला आपण आज आहे ना आपण आज ब्लॉग आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी गेट ऑफ इंडियाचा आणि ताज हॉटेलचा. आणि मी इथं फिरत आहे. कुणाची मला जरा परवा नाही, तर आपली यूट्यूब फॅमिली खुश तर मी खुश. तर मला काय ते दाखवायला लागणारच आहे. आणि बघा बोटी बघा कशा, बघा बघा बोटी कशा वरती बघा, पाणी बघा. तर यूट्यूब फॅमिली नक्की सांगा तुम्हाला आपला असा ब्लॉग कसा वाटला करून. अजून तुम्हाला मी जवळ दाखवतो जाऊन तुम्हाला मी ताज हॉटेल. तर आपल्याला शेवटी जायचं आपल्या गाडीजवळ ना, तर तुम्हाला एकदम जवळून दाखवतो. आणि हे ना रात्रीचं बघायला खूप बरं वाटतं. रात्रीचं बघायला ना हे ताज हॉटेल परत हे गेट ऑफ इंडिया ना, रात्रीचं बघायला खूप छान वाटतं. एकदम त्याचं छान लाईटिंग असते. आणि संध्याकाळी खूप सारं इथं क्राऊड असते, पूर्ण क्राऊड. आता खायला विचारू नका, तुम्हाला काकडी आहे. आणि इथं ना तुम्ही गाडी आली ना घेऊन, फोर व्हीलर गाडी, इथं पार्किंग आहे. इथं पुढे पेन पार्किंग आहे. तुम्ही दाखवतो बरं. मी गाडी माझी पार्किंग केली ना, तर तुम्ही इथं फोर व्हीलर घेऊन आलात ना तुमची 4 चाकी गाडी, तर तुम्ही इथं पार्किंग असतो. बघा इथे लोक कसे उभे राहिले बघा, फोटो काढायला, व्हिडिओ काढायला, शूट करायला कसे उभे राहिले बघा. इथे कोणाच आपल्या जीवाची परवा नसते. जो ते तो आपला आनंद आणि मस्त इथं फोटोशूट करत असतो, सेल्फी काढत असतो आणि आनंद घेत असतो. हे बघा आहे कोणी डोक्यात टोपी बघा, नाही जास्त करून टोपी तर आहेच नाही डोक्यावरती. इथं पाणी वरती आलं, भरतीचं पाणी तर वरती आलं आहे बघा. सर्व उन्हामध्येच आहे. तर चला आपण जाऊया आता आपल्याला परीकडे, आपल्या गाडीकडे. तुम्हाला दाखवतो तर काय काय खायला पण भेटतं ना पुढे ना, पुढे अरे ना खायला आहे ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला भूक लागली ना तर तुम्ही ते खाऊ शकता. फक्त त्यावरून महाग आहे, बाकी काय नाही. आणि इथं खूप महाग आहे बघा. असे फोटोग्राफर असतात बघा, त्यांचे चष्मे पण आहे बघा. चला आपलं जागा आता आपण परीकडे, आपल्या परीकडे जागा आपण. CMP चे मन येतात, तुमचे फोटो तुम्हाला काढून भेटतात बघा. इथं खायचं पण आहे आणि इथं टॉयलेट पण आहे. तर बघा खायसाठी किती गर्दी बघा, गर्दी बघा किती गर्दी आहे बघा. आणि खूप सारं बघा थंडगार कुर्ती बघा. आणि ते सर्व खायची वस्तू, सर्व खायची महाग आहे पण खायला भरपूर आहे. भरपूर सारखं इथं खायला बघा. बघा त्या स्टिक पण आहे बघा, मोबाईलची स्टिक पण आहे बघा. खूप सारं बघा थंडगार कुर्ती बघा. त्या स्नॅक्स, मोठ्या स्नॅक्स आतमध्ये. आणि हे तुमचे वॉच, चष्मे आहे बघा. थंड भरपूर आहे इथं. चाय पिंगे क्या? हो सर्व वडापाव, समोसा, पाव थंडगार बघा. सॅलेड पण आहे बघा, सॅलेड तर भेलवाला पण आहे आणि सॅलेड पण आहे बघा. बघा तुम्हाला इथं शॉपिंगला बॅग पण आहे, बॅग भरपूर सारे तर खायला आहे. फक्त इथं जरा ना महागाड आहे, महाग आहे इथं फक्त, बाकी काही नाही बघा. कसा मीठ मारतो बघा. खूप साऱ्या वस्तू आहे पण महाग आहे भरपूर. आणि बघा इथं ना पुढे आहे ना ड्रॉईंग करतात, ड्रॉईंग आपली CMP महिने इथं ड्रॉईंग करतात. ते पण मला दाखवतो. पुढे आहे इथं, पुढे आहे मला दाखवतो बघा. CMP महिने इथं तुमचे फोटो तुम्हाला काढून भेटतात बघा. तून गेलेली आणि आपली गाडी नाही, ह्या बघा ह्या गेट मला बाहेर आली. आणि ही गाडी टांगा बघा, टांगा गाडी म्हणजे ही 4 व्हीलरचीच गाडी बघा. आणि आपली गाडी इथून बाहेर आली.
आपण मॅडमला सोडला आतमध्ये आपण इथून बाहेर आलो. चला आता आपण जाऊया आपल्या परीजवळ, परत जाऊया आणि तुम्हाला एकदम जवळून दाखवते बघा ताज हॉटेल. बघा ताज हॉटेल किती एकदम जवळ आहे बघा. ही सर्वात मोठी बिल्डिंग ताज हॉटेलची आणि ही एकदम सुंदरसा आपला नजारा ताज हॉटेलचा. तर ही सर्व बघायला तुम्हाला ना रात्री तुम्ही आलात ना रात्री तर तुम्हाला छानसं बघायला खूप सुंदरसं ना तुम्हाला रात्रीच बघायला भेटेल. ज्या आतमध्ये होतो ज्या आतमध्ये आपण होतो आणि आपण आता आले बाहेर. आता आपण बाहेर उभा आहे. इथून रस्ता कुठूनच बाहेर यायला नाही. तिथून आपण आतून तिथून तुम्हाला बाहेर यायचं असं म्हणून मला परत तसंच जायला तसंच मी तिथून बाहेर आलो. आणि बघा आता गर्दी वाढत चालली आहे. आता पूर्ण गर्दी वाढत चालली आहे बघा. सर्व ना फोटोग्राफरवाले असतात इथं उभे. तुम्हाला बाहेर तशी तुम्हाला इथं फोटो काढून बघा. तुम्ही इथं उभं राहिलात ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो काढून भेटेल. तुम्ही इथं उभं राहिलात तर तुम्हाला गेटमध्ये तुम्हाला फोटो काढून भेटेल. आणि हे फक्त 50 रुपये. 50 रुपयामध्ये तुम्हाला फोटो लगेच भेटेल 5 मिनटामध्ये. बघा तुम्हाला इथं उभं करतात. तुम्हाला इथं उभा करतात आणि तुम्हाला असं दाखवलं बघा गेट ऑफ इंडिया. तुमचा चेहरा इथं दिसणार असा तुमचा फोटो काढणार. फक्त 50 रुपयामध्ये. फक्त 50 रुपयामध्ये 5 मिनटात तुम्हाला कॉपी भेटतो. पण आता काय प्रत्येकाकडे मोबाईल आहे ना तर जास्त फोटो काढत नाही. सगळं मोबाईलमध्ये काढतात आणि आपल्या मोबाईलमध्ये ते फोटो ठेवतात. तर पहिलं कसं होतं आपल्याकडे मोबाईल नसायचे तर आपण ते मोबाईल फोटो काढून आम्हाला तेव्हा 25-20 रुपये कॉपी होती. आता ती कॉपी झाली 50 रुपये. गेट ऑफ इंडिया आपलं समोर ताज हॉटेल आहे ना त्याची सावली बघा. पूर्ण जे हॉटेल आहे ना त्याची सावली इथं बघा आता आली पूर्ण बघा. पण आपली परी आहे ना आपली परी उन्हामध्ये उभी असणार आहे. कारण आपल्याजवळ असं एवढं मोठं ताज हॉटेल नाही आहे. कारण माझी परीजवळ पूर्ण होऊनच असणार आहे. असे फोटो काढतात बघा. आणि पाणी बघा. पाणी बघा. हे बघा अशा लाटा मारतात बघा पाण्याच्या. बघा ती बघा एक बोट चालली बघा. बघा ती पिवळी कलरची बोट चालली बघा. ती बघा ती दुसरी बोट आली बघा. पॅसेंजर बोट आहे. पॅसेंजर बोट. लाटा बघा कशा उचलतात. हे बघा लाटा बघितलं अशा पाणी वरती येतं बघा. हे बघा त्याचा आनंद घेत आहे बघा. त्याचा कसे आनंद घेत आहे बघा. भाऊ कसे कुरमे टाकताय बघा. बघा पिशीमध्ये कशी कुरमे टाकताय बघा. ती घाण आहे ना घाण त्या धूळ असताना ती निघून गेली बघा. आणि त्या छानपैकी बघा कुरमुरे पडले बघा. ते भाऊ आहे ना दुर्बीन बघा. दुर्बीननी ते भाऊ आहे ना दुर्बीननी बघितलं ना तर त्यांना पूर्ण लांबचं आहे ना एकदम जवळ दिसतं बघा. बघा हे भाऊ एकदम दुर्बीन बघतात आहे. तर त्यांना जी सर लांबचं आहे ना जे आपण आता मी झूम करतो आहे बघा. कसे बघतात बघा भाऊ. बघा त्यांचं इथं हे दुर्बीनचं हे आहे बघा. आणि फक्त हे जर आहे ना दुर्बीनचं फक्त चार्ज आहे ना 20 रुपये. 20 रुपये. अहो किती चार्ज आहे? 20 रुपये. बघा पूर्ण बघायचं ना फक्त 20 रुपये. आणि खरंच तुम्ही नक्की आलात ना या गेट ऑफ इंडियाला. काय म्हणताय? बघा पूर्ण 5 मिनिटं तुम्हाला बघायला भेटतं त्या भाऊंची दुर्बीन. आणि बघा तुम्हाला सर्व बघायला भेटतं आपल्याला. आणि 20 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. आपण एक वडापाव खाल्लं ना वडापाव ते आपल्या पोटात जातं. पण या 20 रुपयाने आपल्याला पूर्ण इथं सर्व बघायला भेटतं. तर नक्की तुम्ही आलात ना नक्की आलात ना तर एकदा या आणि एकदम तुम्ही आनंद घ्या त्या दुर्बीनचा. मी घेतलं आहे मला मस्त की ना लिंबू पाणी पियाला. हे बघा मस्त खूप गरम होत आहे. मला लिंबू पाणी घेऊया पियाला. खूप छान आहे बघा. एकदम छोटासा स्टॉल आहे एकदम पण मस्त एकदम लिंबू पाणी. आणि 20 रुपये ग्लास. तर बघा एकदम समोर आहे ना मोठी बोट आहे बघा. ती कशी चालली आहे बघा पुढे. हे बघा किती मायाची आहे ती बोट बघा तुम्हीच.
किती माळची बोट आहे बघा ती. मी पूर्ण झूम केलेला आहे. आता ही बोट कुठं जाते माहीत नाही आहे, पण ह्याला 4 माळे तरी बोटीला आहे. 4 माळे तरी बोटीला आहे. पाण्यावर तळंगते बघा. बघा कशी पाण्यावर तळंगते बघा. ती बघा पाण्यावर फक्त झुळा घेत आहे, झुळा घेत आहे. पाण्यावरती फक्त ती झुळा घेत आहे बघा. तर बघा ही छोटी जी बोट आहे, आपण जाळ टाकलेली पाण्यामध्ये. तर आता लोक जाळ काढायला आलेले आहे. काही बघतात तर काय मासे काय लागले आहे काय. बघा पण जाळ अगोदर टाकलेली आणि बघा आणि जाई आतमध्ये पण खेचली बोटीमध्ये आणि जाई खेचलेली आहे. तर आता ते त्यांनाच समजेल जाळीमध्ये किती मासे लागले, कुठे मासे लागले आहेत. छोटीशी एकदम बोट आहे बघा आणि वरती भरपूर आहे. तर हे आपणच आहे गेट ऑफ इंडियाला. बघा तो जाळी अजून खेचत चालला आहे, अजून जाळी खेचत चालला आहे. बघा हा बसला आणि एकदम उभा आहे. सांगा तुम्हाला आपला आजचा जो गेट ऑफ इंडिया तुम्हाला दाखवला पूर्ण. बघा पूर्ण तुम्हाला मी गेट ऑफ इंडिया, तुम्हाला ताजमहल हॉटेल दाखवलं, तुम्हाला याची मी माहिती पण सांगितली कधी बनवायला घेतला आणि किती वर्ष लागले बनवायला, ती पण तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटलं आहे. आणि बघा समुद्र बघा. असं तुम्हाला मी छान छान तुम्हाला आपले ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ आणत जाईल दाखवायला. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठलं लोकेशन पाहायचं आहे, ते नक्की तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये काय लिहायचं माहिती तुम्हाला ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. कारण आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे दैवत लाडके छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं पण तुम्हाला मी स्टॅच्यू दाखवला आहे. तर चला भेटूया आपण बरं एक नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय बाय. कारण आता आपली परी आलेली आहे. तर आता जाऊन जरा परीमध्ये बसतो.